अजितदादा पवार गेले. अजितदादा पवार गेल्यामुळे राजकारणामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली. परंतु अजितदादा पवार जाण्याचं सर्वात मोठं राजकीय, वैयक्तिक आणि व्यक्तिगत नुकसान झालं ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडणवीसांना एकदा मुख्यमंत्री केलं आहे. स्वर्गीय अजितदादा पवार यांनी फडणवीसांना 2 वेळा मुख्यमंत्री केलं आणि मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीमध्ये टिकून देखील ठेवलं. त्यांचा कार्यभार देखील सांभाळला. लक्षात घ्या 2019चा तो पहाटेचा शपथविधी. ज्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना साथ देऊन अजितदादा यांनी मुख्यमंत्री केलं. आपल्या सर्व आमदाराच्या सह्यानिशी पहाटे ते पत्र देवेंद्र फडणवीस व राज्यपाल यांच्या हातात देऊन देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्र्याची शपथ देऊ केली. पण तो काही अडचणीमुळे भावनिक बंधन घातल्यामुळे दादांना वापस येऊ लागलं. ज्यावेळेस फडणवीसांना बहुमत भेटलं त्यावेळेस एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागले होते आणि शिंदे हे अमित शहाच्या देखील कॉन्टॅक्टमध्ये होते. सर्व गोष्टी चालू असताना देवेंद्र फडणवीस यांच्या खंबीर पाठीमागे उभे राहणारे त्यावेळेस अजितदादा पवारच होते. लक्षात घ्या ती बाईट ज्यामध्ये अजितदादा म्हणतायत की दुसऱ्याचं माहित नाही परंतु मी तरी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे असं खंबीर नेतृत्व फडणवीसांच्या मागे होतं. लोक काही बोलतील परंतु फडणवीस यांना खरंच सगळ्यात जवळचा मित्र, सगळ्यात जवळची साथ होती ती म्हणजे अजितदादा पवारांची. एक खमक्या नेतृत्व, पाठीमागे असणारा एक जबरदस्त हात आणि पाठीमागे असणारी एक जबरदस्त सावली की देवेंद्र फडणवीसांच्या मागे होती ती म्हणजे अजित पवार यांची. 2024 पासून हे त्रिकूट सरकार महाराष्ट्रामध्ये काम करत होतं. अतिशय वेगाने आणि गतीने काम करत होतं ते म्हणजे अजित पवार यांच्यामुळे. 2024ला भाजपला जे भरघोष यश मिळालं त्यामुळे देखील अजित पवारांचा सिंहाचा वाटा होता. ज्या लाडक्या बहिणींच्या जोरावरती 2024ची निवडणूक लढवली आणि मोठ्या संख्येने ही निवडणूक जिंकून देखील दिली ती देखील अजित पवार यांनी. लाडकी बहीण योजना ही अजित पवार यांची शक्कल होती. यांनीच ही योजना आणली होती. हुशार असणाऱ्या अजितदादांना माहिती होतं की पुरुषांना कितीही पैसे दिले तरी हे खाण्यापिण्यामध्ये उडवतील परंतु महिलांना एखादी योजना दिली तर त्याचा फायदा नक्कीच निवडणुकीमध्ये होईल. 2024ची निवडणूक जी संख्याबळाने जिंकली त्यामुळे देखील अजितदादा यांचा सिंहाचा वाटा होता. मित्रांनो, अर्थ खात्यावरती असणारी त्यांची पकड, तिजोरी सांभाळण्याची त्यांची अक्कल या सर्व गोष्टीमुळे फडणवीस अगदी बिनधास्त होते. ते मोठे आंदोलन झाली. लोकसभेला फडणवीसांना मोठी चपराक बसली परंतु फडणवीसांच्या चेहऱ्यावर कधी दुःख दिसलं नाही. दादा पवारांची साथ सुटली हे ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेस फडणवीसांचा चेहरा पडला. मित्रांनो, फडणवीसाच्या पाठीमागे या महाराष्ट्रामध्ये खंबीरपणे जर कोण उभं होतं ते होते अजितदादा पवार. त्यामुळे या सर्व गोष्टीचा अजितदादा जाण्याचा वैयक्तिक राजकीय सर्वात मोठा लॉस जर कोणत्या व्यक्तीचा झाला असेल तर ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्र शांततेत ठेवणं, महाराष्ट्र व्यवस्थित ठेवणं, महाराष्ट्रातल्या सर्व जनतेनं सांभाळून घेणं, महाराष्ट्रामधले आंदोलनं, महाराष्ट्रामध्ये असणारे हेवे देवे, पक्षामध्ये असणारे हेवे देवे, पक्षश्रेष्ठीमध्ये असणारे हेवे देवे, आमदार खासदारामध्ये असणारे हेवे देवे गोष्टी मॅनेज करताना फडणवीसांना जबरदस्त अशी साथ लाभली ती म्हणजे अजितदादा पवार यांची. आता अजितदादा पवार नाहीत त्यामुळे या सर्व गोष्टी देवेंद्र फडणवीसांना मॅनेज करताना नक्कीच अवघड जातील काळामध्ये दिसून येईल. परंतु मित्रांनो, देवेंद्र फडणवीस खरंच सध्या एकटे पडलेले आहे. त्याची व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, माझी व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.